नमस्कार, स्वागत आहे तुमचं उमाचं मराठी किचनमध्ये। आजची रेसिपी आहे अतिशय खास, झटपट आणि प्रत्येकाला आवडेल अशी रव्याची पुरी। कमी साहित्यामध्ये आणि अगदी सोप्या पद्धतीने तयार होणारी ही रेसिपी नाश्त्यासाठी, चहासोबत किंवा प्रवासासाठी सुद्धा उत्तम पर्याय आहे। मी एक मोडून दाखवते। वरून खुसखुशीत आणि आतपर्यंत पूर्ण अशी फुगलेली, एकदम कुरकुरीत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। बाउलमध्ये घालूया 1 वाटी बारीक रवा, चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा ओवा हातावर असा चोळून घालायचा आहे, म्हणजे याचा छान फ्लेवर यामध्ये उतरतो। 1 चमचा चिली फ्लेक्स, 1 चमचा कसुरी मेथी। तर आपल्याला हे दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। 1 वाटी मी दही घेतलेला आहे। सुरुवातीला अर्धी वाटी यामध्ये दही घालते। यामध्ये पाण्याचा अजिबात आपल्याला वापर करायचा नाही, फक्त दह्यामध्येच हे लागेल तसं दही घालून हे छान असं भिजवून घ्यायचं आहे। 1 वाटी दह्यामध्ये हे छान मी मळून घेतलेलं आहे आणि हे थोडंसं जरी पातळ असलं तरी नंतर हे घट्ट होतं। आपल्याला हे 10 ते 15 मिनिटांसाठी मुरवत ठेवायचं आहे, म्हणजे भिजवत ठेवायचं आहे। तर 10 मिनिटं हे छान मी भिजवून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला फक्त 1 चमचा गव्हाचं पीठ घालायचं आहे, यामुळे छान बाइंडिंग येतं। आता हे आपल्याला एक वेळ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। 10 किंवा 15 मिनिटच आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे। त्यापेक्षा जर जास्त वेळ जर ठेवलं तर आपलं हे मिश्रण घट्ट होतं, आणि घट्ट झालं तरी काही हरकत नाही। थोडंसं दह्याचा एखादा चमचा घालून ते पुन्हा एकदा मळून घ्यायचं। हे व्यवस्थित मी मळून घेतलेलं आहे। तर आता यातील एक गोळा काढून घेऊया आणि याची आपल्याला पुरी लाटून घ्यायची। हा गोळा मी गव्हाच्या पिठामध्ये बुडवून घेतलेला आहे। तर आज याची आपण पुरी लाटूया। या पद्धतीने आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे। जास्त जाड किंवा पातळ नाही, नेहमीच्या पुरीसारखीच आपल्याला लाटून घ्यायची आहे। तर आता आपण हे तळून घेऊया। पुरी तळण्यासाठी मी गॅसवर तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल आपल्याला एकदम कडकड तसं गरम करायचं आहे आणि त्यामध्ये अशी पुरी घालून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती असे बाजूने तेल आपल्याला टाकायचं आहे, म्हणजे पुरी छान टम अशी फुगते। पुरी आपली दोन्ही बाजूने छान खरपूस अशी तळलेली आहे। आपण काढून घेऊया। मी आता दुसरी पुरी सुद्धा छान अशी तळून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता खूप छान एकदम अशी खरपूस झालेली आहे आणि टम अशी फुगलेली आहे। तर तुम्ही यापूर्वी गव्हाच्या पिठाची किंवा मैद्याची पुरी केली असेल, पण अशा पद्धतीने तुम्ही एक वेळ पुरी नक्की करून बघा, खूप छान होते। या सर्व पुऱ्या मी याच पद्धतीने तळून घेते। आपल्या सर्व पुऱ्या मी तळून घेतलेल्या आहेत। तुम्हाला मी एक मोडून दाखवते। वरून खुसखुशीत आणि आतपर्यंत पूर्ण अशी फुगलेली, एकदम कुरकुरीत अशी आपली पुरी तयार झालेली आहे। ही झटपट अशी होणारी पुरी तुम्ही नक्की करून बघा। आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया असंच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।